नकळतपणे किती वेळा आपण आपल्या आईचं मन तोडतो ना, आणि तेव्हा आई सहज म्हणते की तू जेव्हा आई होशील ना तेव्हा तुला कळणार मुलगी झाल्यावर. आणि खरंच आज माझी मुलगी बघता बघता एवढी मोठी झाली, साडी वेअर केल्यानंतर माझ्या बरोबरीची दिसत होती. आणि तिचं हे रूप पाहून अक्षरशः इतकी रडली मी त्याच्या शाळेत. आणि वेगळीच फिलिंग येत होती की जे मला आता शब्दात पण सांगता येत नाही. तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. अक्षरशः आतासुद्धा मी व्हिडिओ एडिट करत आहे तर मला असं रडावंच वाटत आहे. काय माहिती, पण वेगळंच हे वाटत आहे. म्हणजे काही गोष्टी आठवत होतात. तर इथं सकाळ झाली होती आणि आज स्वराच्या शाळेत गॅदरिंग होती, म्हणजे ॲन्युअल फंक्शन होतं. तर तिला आज साडी वगैरे वेअर करून द्यायचं होतं. आणि मुलींनी साडी वेअर केल्यानंतर का कोणाचं म्हणजे टेन्शन येऊन जातं. तर सगळ्यात अगोदर मला ना ह्या खिडक्या स्वच्छ करायच्या होत्या. तर व्हॅक्यूम क्लिनरने मी त्या स्वच्छ करून घेतल्या. एवढी धूळ होती ह्या खिडक्यात, अक्षरशः लागत नव्हत्या. आणि माझं प्रमोशनची कामं एवढं असल्यामुळे ना घराचं क्लिनिंगकडे खूप दुर्लक्ष होत आहे. एकटी काय करू ना, ते टेन्शन येतं. प्रमोशन करू की मुलांकडे लक्ष देऊ, मुलांना शाळेत क्लासून घेऊन येऊ की त्यांचा अभ्यास करू की काय करू, म्हणजे कळत नाही. परंतु जसं मॅनेज होत आहे तसं करत आहे. आणि इतर दिवसाची सुरुवात माझी अशा पद्धतीने होते, म्हणजे जे काही कामं करायची आहे ते सकाळीच करून घेते 10-11पर्यंत. आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे झाला तर 2 ते 6 संध्याकाळपर्यंत माझा शूट करणे आणि एडिट करणे एवढंच माझं चालू असते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, सध्या ना आई आहे मदतीला, ना नवरा आहे. जे काही आहे ते आपल्याला गाडा आपल्या संसाराचा एकटीला सोडायचा आहे. परंतु मी स्ट्रॉंग आहे तेवढी. माझ्या नवऱ्याला पण माहिती आहे, माझ्या आईला पण माहिती आहे ती एकटी करू शकते. आणि देवाला पण माहिती होतं, म्हणूनच त्यांनी मला प्रत्येक परिस्थितीला लढणं शिकवलं आहे. तर म्हणजे माझा पहिला डायव्हर्स झाला होता ना, तेव्हा स्वरा खूप लहान होती. आणि बघता बघता ती एवढी मोठी झाली. बघा ना साडीमध्ये किती मोठी दिसते. आणि म्हणजे वेगळीच फिलिंग येत होती की बाबा साडी. म्हणूनच आपण लहान असताना आपण साडी वेअर केली की आईला टेन्शन येत होतं की मुलगी आता मोठी झालेली आहे, आता लग्न करून द्यावं लागेल. आता कळतं की आपण वयात आल्यानंतर त्यांना किती टेन्शन येत होतं. तर तिची ना तयारी वगैरे सायलीनेच करून दिली होती. आणि ती मला म्हणत होती, मम्मी गॅदरिंग पाहायला येशील? मी म्हटलं हो येणार आहे. तर ती प्रोग्रॅम म्हणजे तिच्या शाळेच्या प्रोग्रामला गेली आणि मला पण निघायचं होतं. परंतु माझे कामं सोडून मी जाऊ शकत नाही. परंतु माझे कामं आवरून मला स्वरालासुद्धा वेळ द्यायचा होता. कारण मी तिला गमतीत बोलली होती की मी येणार नाही. तर ती बोलली होती, हां स्वराजला त्यावेळेस जायला तुला वेळ आहे, माझ्या वेळेस नाही. परंतु मुद्दामून मी तिला चिडवण्यासाठी बोलली होती आणि मला निघायचंच होतं. तर इथं मी पटापट माझे जे शूट होते ते आटपून घेतले. आणि तुम्हाला यापैकी कोणतंही प्रोडक्ट पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे. सर्व ड्रेस 400च्या आत आहे. आणि जे टॉप्स तुम्हाला दाखवले ते तर 200च्या आतच आहे, म्हणजे 220, 230 असे आहेत. आणि हे लहेरिया कुर्ती आहे अनारकली, याच्यावर ओढणी पण आहे. तर हे 450पर्यंत येणार आहे. याच्यात भरपूर कलर अवेलेबल राहणार आहे. व्हिडिओच्या खाली बघा टॅग प्रोडक्ट असते, तिथं तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट दिसणार आहे. कारण फ्लिपकार्टवर खूप छान सेल लाईव्ह आहे, तर त्याच्यामुळे तुमचा भरपूर असा फायदा होणार आहे. तर तुम्हीसुद्धा ते टॅग प्रोडक्टमध्ये क्लिक करून खरेदी करू शकता. तर ती गेल्यानंतर मला माहिती होतं की दीप प्रज्वलित हे ते चालतं, त्याच्यामुळे वेळेवर काही प्रोग्राम सुरू होणार नाही. 200 रुपयात तुम्हाला कॉटन कुर्ती, ते पण शॉर्ट, उन्हाळी स्पेशल भेटणार आहे. आणि माझ्या लिंकवरून खरेदी केलं तर खूप छान ऑफर म्हणजे डिस्काउंट आहे. तर हे तुम्ही बघताय ना, म्हणजे माझा पहिला डायव्हर्स झाल्यानंतर माझ्याकडे काम नव्हतं. ही कुर्ती बघा किती सुंदर आहे, लांब बाह्या आहे, त्याला खूप छान लटकन आहे. त्याच्यानंतर ही दुसऱ्या नंबरची शॉर्ट कुर्ती म्हणजे शर्ट आहे. बघा किती सुंदर आहे, कपडे व्यवस्थित सर्व तिला शाळेत पटापट कमेंट म्हणजे जेवढं माझ्या बॉक्समध्ये साड्यांना होते तेवढं काही पण टाइप तिच्यासाठी करा मी तेव्हा आणि केलेलं डायरेक्ट मी आहे. तुम्हाला पण त्या लिंक देणार मानाने आहे. सगळ्यात अगोदर स्वराजला प्युअर जसं कोणतीही कॉटनची गोष्ट कुर्ती बघा पटकन भेटते किती सुंदर तशी आहे, स्वराला लांब कोणतीच बाह्या आहे गोष्ट आणि पटकन त्याला भेटलेली लटकन नव्हती. आहे तिला आणि थोडंसं कवडे आहेत ते वाट पण पाहावीच लागली रंगीबेरंगी होती आहे जेव्हा मी आणि कामाला खूप जाणार छान किंवा ऑफर फक्त आणि तेव्हा काही तुमच्यासाठी माझ्याजवळ आहे. स्वयंपाकाची त्याच्यानंतर हे जास्त पिंक घरं कलरचं नव्हती, शर्ट बघा, 2-3च होती. लांब बाह्या आणि असून पगारही खूप तेव्हा सुंदर म्हणजे काय दिसते. हे 700, तुम्ही 800, डेली 1000, वेअरसाठी 1200 असाच ऑफिससाठी होता. वेअर करू परंतु शकता त्याच्यात आणि आमच्या उन्हाळ्यासाठी दोघींचं खूप रेंटचं छान घर तुम्हाला आणि दिसणार किराणा आहे. हे ते तुम्हाला जर डायव्हर्स वेस्टर्न झालेला वेअर होता. मध्ये त्याच्यामुळं बघायचं असेल तिला तर असं याच्यामध्ये कधी तुम्ही कधी मला भरपूर बघितलं ना की कलर आठवते अवेलेबल की आहे, ज्याची म्हणजे मी तिच्या लिंक वेळेस देणार आहे. माझ्याकडे आणि एवढ्या माझ्या गोष्टी लिंकवरून नव्हत्या, मी खरेदी एवढी केलं तर ऍक्टिव्ह खूप नव्हती. छान तुम्हाला परंतु आता डिस्काउंट सुद्धा सर्व काही भेटणार आहे. भेटत आहे याच्यात आणि 4 ते तिला ते 5 कलर देण्याचा मी एक अवेलेबल आहे. प्रयत्न पण करत लास्ट जे आहे. आहे ते आणि खूप तिला छान आहे, व्हाईट बघितल्यानंतर कलरचं ह्या आहे. कॉलर मागच्या बघा किती सर्व सुंदर आहे, गोष्टी बंद मला आहे अचानकपणे फिटिंगसाठी. आणि हे म्हणजे सुद्धा जरी खूप इच्छा सुंदर नसली आहे. ना तरी पण घेण्यासाठी कॉमेंट आठवतात. आणि बॉक्समध्ये लिंक टाईप आठवल्यानंतर करा. मी हे माझी अशी सर्वांचे काही प्राइस फक्त थांबत नाही 200 की रुपये आहे. बाहेर पटापट येतातच. खरेदी तर करा. माझे प्रमोशन वगैरे आटोपल्यानंतर फायनली आम्ही स्वराच्या स्कूलला पोहोचलेलो आहोत.
मला तर असं वाटलं होतं की बाबा तिचा डान्स झाला की काय, परंतु तिचा डान्स वगैरे झाला नव्हता. आणि जाताना तिच्यासाठी पाणी, चिप्स वगैरे सर्व काही मी घेऊन गेली होती. तर मग तिला गेल्या गेल्या मी भेटली आणि सगळ्यात अगोदर मी तिला पाणी वगैरे दिलं, चिप्स वगैरे दिलं. तर तिचा डान्स परफॉर्मन्स होता. तर ती ना स्टेजजवळ जाऊन उभी राहिली होती. आणि इथं ही सायलीची मुलगी आहे, तर ती बोलली, माऊ मी पण येते डान्स बघायला. म्हटलं हो जाऊयात. तर तिला पण मी सोबत आणलेलं होतं. आणि इथं ना आम्ही खूप वेळ बसलो, परंतु डान्स काही स्वराचा येत नव्हता. मग मॅडम माझ्याजवळ आल्या आणि ती जवळ आली की माझं डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. म्हणजे ते मागच्या गोष्टी सर्व आठवत होत्या ना, की बाबा म्हणजे किती मुली लवकर मोठ्या होतात ना, आपल्याला कळत पण नाही. आता ती माझ्या बरोबरची दिसते आणि साडी घातल्यावर तर मला खूप एक वेगळंच टेन्शन येते बाबा. म्हणजे काय म्हणजे बोलावं हे मला कळतच नाही आहे. आणि मग मी तिला पटकन तयारी वगैरे, म्हणजे तिची बिंदी वगैरे निघाली होती ना, तर ते मी लावून दिली आणि तिला म्हटलं जा बाबा तू इथून. आणि ती गेल्यानंतर नकळतपणे डोळ्यातून एवढं म्हणजे पाणी येत होतं, एवढं रडू असं वाटत होतं. आणि तिने विचारलं पण होतं मम्मी काय झालं, तर मी तिला बोलली काही नाही झालं, तू जा. तर त्याच्यानंतर ती चालली गेली. परंतु खरंच यार, मुली लय लवकर मोठ्या होतात. आणि म्हणूनच आपण जेव्हा वयात येतो, मोठ्या दिसतो, तेव्हा आपली आईबाबा आपली पण केअर जास्त घेतात. आणि तिचा डान्स पाहायला गेली होती तर स्वराजला लागली होती झोप, कारण त्याची सकाळची शाळा असते, तर त्याच्यामुळे त्यांना तशी पण सवय लवकर झोपायची. तर तुम्ही बघू शकता, मला एवढं रडूसं वाटत होतं ना तिथं, की खूप रडावंसं वाटत होतं. परंतु कसं आहे, मी माझ्या मुलांसमोर कमजोर कधीच बनू शकत नाही. जर मी कमजोर बनली असती तर आज मी इथं नसती. परंतु हे एक आईची माया, प्रेम, काळजी आहे की ती नकळतपणे डोळ्यातून बाहेर येत आहे. की खरंच या मुलीचं जीवन कसं आहे, लहानपणापासून ॲडजस्टमेंट, फक्त ॲडजस्टमेंट, बाकी काहीच नाही आहे तिच्या आयुष्यात. आधी तिने म्हणजे तिच्या माहेरच्यांसाठी जगावं, त्याच्यानंतर तिने तिच्या सासरच्यांसाठी जगावं, त्याच्यानंतर तिने मुलांसाठी जगावं, त्याच्यानंतर तिने साठी जगावं. परंतु तिचं आयुष्य कुठं आहे? तिचं आयुष्य कुठंच नाही आहे. आणि हे सर्व आठवून मला अक्षरशः रडू आला. आणि शेवटी आमच्या मॅडमचा नंबर आला. आणि जी क्रीम कलरची आणि कथ्या ब्लाऊज आहे, मॅडम तुम्हाला दिसतच आहे, तर तुम्ही बघू शकता. तर तिचा डान्स वगैरे चालू झालेला आहे. आणि अक्षरशः 6:30ला आम्ही गेलो तर स्वराचा डान्सचा नंबर लागला 9:15ला. आणि मी खूप चिडले होते तिच्यावर. मी म्हटलं जर डान्स करू देत नसेल तर बाबा घरी चल, घरी पण भरपूर कामं पडलेले आहेत. परंतु ती बोलली नाही ना मम्मा, जाऊयात ना, आता माझा नंबर येणार ना. आणि त्याच्यानंतर मॅडमचा नंबर लागला. आणि तुम्हीच बघा मॅडम किती उंच, पुऱ्या मोठ्या अशा दिसतात. त्याच्यामुळंच कसं मला अक्षरशः रडू आलं होतं. आणि खूप छान डान्स केला, म्हणजे ॲक्टिव्ह खूप आहे ती. परंतु मी तिला आता व्हिडिओपासून, त्याच्यानंतर डान्स वगैरे याच्यापासून दूर ठेवत असते. मी जास्त तिला याच्यात घेत नाही, कारण माझ्या मैत्रिणी पण रागवतात आणि माझ्या घरचे पण म्हणतात तिला आता व्हिडिओमध्ये वगैरे जास्त घ्यायचं नाही. आणि त्याच्यानंतर मग तिचा डान्स वगैरे झाला आणि सर्व लोक घरीच जात होते. तर मी तिचा एक्स्ट्रा ड्रेस सोबत घेऊन गेली होती, कारण टू व्हीलरवरच आमच्या सर्वांना जायचं होतं. तर पटकन मी तिच्यासोबत गेली, तिची साडी वगैरे चेंज वगैरे करून दिली. आणि त्याच्यानंतर बाहेर आलो आणि भरपूर अशी रस्त्याने गर्दी होती. आणि माझे 2 मुलं होते, सायलीची मुलगी पण होती. तर पटापट मी यांना घेऊन निघाली. आता घरी गेल्यावर आता इथलं एक म्हणजे प्रमोशन केलं, ते माझा जॉब केला. त्याच्यानंतर आई म्हणून मुलांची गॅदरिंग बघितली. परंतु आता आई म्हणून अजून एक काम होतं की मुलांसाठी स्वयंपाक करणे. आणि खूप टेन्शन आलं होतं. आणि भूक तर एवढी लागली होती तुम्हाला सांगते, की असं वाटत होतं काय खाऊ आणि काय नाही. तर मग मी पटकन इथून निघाली. आणि घरी गेल्या गेल्या पटकन मी फ्रेश झाली, कपडे वगैरे चेंज करून घेतले. आणि कपडे जसे चेंज केले तसे लगेच मी स्वयंपाकाला बसली. भाजी म्हणजे दुपारची होती तर ती गरम करून घेतली, कारण एक्स्ट्रा भाजी सकाळीच करून ठेवली होती. मला माहिती होतं संध्याकाळी उशीर होणार, गॅदरिंग बघायला जायचं आहे तर पटापट चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि 2 चपात्या झाल्या सगळ्यात अगोदर स्वराला जेवायला दिलं आणि नंतर स्वराजला, आणि नंतर मी जेवण केलं. तर असा होता आजचा ब्लॉग.